शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जस्ट मी झोपेतून उठली आणि मोबाईल घेतला आहे, व्हिडिओ चालू केला आहे. माझा अवतार बघू शकता आहेत. पारोशी आहे मी. पाठीमागे सर्व अंथरुणं वगैरे तशीच पडली आणि बाहेर धो पाऊस पडतोय. या पावसामुळे ना अंथरुणातून उठूशीच वाटत नाही आणि काही कामही सुचत नाही. पण म्हटलं चला, पाऊस थांबला नाही म्हणून आपली कामं थोडीच थांबणार. तर आज नॉनव्हेजचा बेत होता. तसं बघायला गेलं तर आपल्या चॅनलवरती नॉनव्हेजचा व्हिडिओ मी याआधी कधीच पोस्ट केलेला नव्हता. सहज म्हटलं चला आता बनवतोयच तर व्हिडिओ देखील पोस्ट करूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन आणलेलं होतं. ते एका टोकरीत काढून घेतलं आणि स्वच्छ असं साफ करून घेतलं. कारण मी स्वतः जास्त नॉनव्हेज लवर नाही आहेत, पण माझे मिस्टर आणि माझ्या मुलीला प्रचंड आवडतं. त्यांच्यामुळे मग कधीतरी बनवते. मी आवडीने खात नाही, त्यामुळे मग बनवत असताना खूप व्यवस्थित सर्व गोष्टी प्रॉपर करत असते. म्हणजे साफ वगैरे करून त्यानंतर व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने ते धुवून घेत असते. त्यानंतर मग त्याला फोडणीला टाकलं. तर कढईमध्ये तेल टाकलं, हळद आणि धना पावडरची फोडणी केली. कारण ही जी फोडणी आपण करतो ना, याचा जो घरभर वास पसरतो ना, खरंच खमंग वास पसरतो. यामध्ये चिकन मी 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे. मी कधी कुकरला देखील लावून घेत असते, पण म्हटलं चला आज कढईतच शिजवू आणि कढईतच बनवू. 1 चमचा इथे मी मीठ टाकलं आहे आणि एकदम थोडंसंच पाणी टाकून मिक्स करून वरतून झाकण ठेवून 10-15 मिनिटांसाठी हे मी शिजत ठेवणार आहे. तोपर्यंत मी भाजीच्या मसाल्याची तयारी करून घेतली होती. इथे मी आपली फुटाण्याची डाळ घेतली, थोडासा लसूण घेतलं आहे, 1 कांदा घेतला आहे, एकदम थोडेसे धणे घेतले, खोबरं घेतलं आहे आणि थोडंसं आलं घेतलं आहे. हे व्यवस्थित मी भाजून घेतलं आहे, म्हणजे परतवलं आहे मी कढईमध्ये. आणि मग त्याच कढईमध्ये मी नंतर चिकन शिजायला टाकलं. म्हणून तुम्हाला सुरुवातीला कढई खराब वाटली असेल. सुरुवातीला मी मसाला भाजून घेतलेला होता, ती क्लिप मी आधी शूट केलेली होती, म्हणून मग तुम्हाला ती कढई तशी वाटली आहे. तर इथे मसाला वगैरे मी सर्व भाजून घेतला. धने मी नंतर भाजले, कारण जळून जायला नको म्हणून. प्रॉपर मसाला भाजून घेतल्याच्यानंतर मग मिक्सरला लावून घेतला. तर नॉनव्हेज बनवण्यामागचं कारण असं की आषाढात भरपूर जणं खातात, कारण नंतर श्रावण चालू होतो आणि म्हणतात श्रावण महिन्यामध्ये तंतोतंत 1 महिनाभर पालन करायचं, नॉनव्हेज खायचं नाही. पण माझं तसं काही नाही. मी जेमतेम 6 महिने, कधी वर्षही होतं, तेव्हा आमच्या घरात नॉनव्हेज बनतं. माझ्या मिस्टरांना आवडतं, तर ते बाहेरच खातात. शक्यतो घरात एवढ्यात बनवतच नाही. आणि माझी ना म्हणजे पर्सनली इच्छाच होत नाही नॉनव्हेज खाण्याची, त्यामुळे मी आता त्यात बोट देखील बुडवून बघत नाही. तर मसाला वगैरे मी वाटून घेतला. तोपर्यंत इथे चिकन देखील भरपूर व्यवस्थित शिजलेलं होतं. तर ते दुसऱ्या एका भांड्यात काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी आता फोडणी करणार होते. तर आपण जो वाटलेला मसाला आहे तो तेलात छान परतून घेतला आणि जे काही बेसिक मसाले आहेत तर ते इथे यूज केले. सुरुवातीला आहे मिरची पावडर, त्यानंतर कांदा लसूण मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा मटण मसाला. हे सर्व मसाले व्यवस्थित वाटणासोबत परतवले. त्यानंतर हा सवाई काळा मसाला मी इथे यूज करते. यामुळे भाजीचा फ्लेवर देखील छान होतो आणि भाजीला कलर देखील छान येतो. म्हणजे काळ्या वाटण्याची भाजी ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी हा मसाला जर टाकला तर त्या भाजीचा रस्सा अजून जास्ती प्रमाणात काळा दिसतो. त्यामुळे मग तो एक प्लस पॉईंट आहे या मसाल्याचा. तर सर्व मसाले फ्राय झाल्याच्या नंतर शिजवलेलं चिकन यामध्ये ॲड केलं आहे आणि मिक्सरचं भांडं विसवून पाणी देखील कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. म्हणजे जेवढं हवं आहे तेवढंच पाणी ॲड केलं आहे. वरतून चवीनुसार मीठ घातलं आहे, कारण ऑलरेडी चिकन शिजवायला देखील मी मीठ वापरलेलं होतं. छान असं 10 ते 15 मिनिटांसाठी उकळी काढून घ्यायची आणि आपलं काळ्या वाटणातलं गावरान चवीचं मराठमोळं चिकन बनवून रेडी आहे. तर वरतून कोथिंबीर नंतर पेरून घ्यायची आणि जेव्हा आपण एखादी रेसिपी बनवतो त्यावेळेस ज्यावेळी आपण ही कोथिंबीर अशी वरतून टाकतो ना, खरंच सॅटिस्फॅक्शन असतं, इतकं समाधान वाटतं ना मनाला. तर चला, बोलता बोलता आपली चिकनची डिश देखील रेडी झाली आहे. पटकन सर्व करून घेऊया. तर मी एका वाटीमध्ये सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि होप सो आजची रेसिपी सिंपल आहे. तुम्ही देखील अशाच पद्धतीने बनवत असाल माहिती आहे, पण नक्की माझ्या पद्धतीने देखील एकदा बनवून बघा आणि कशी वाटली आजची रेसिपी ते देखील कमेंटमध्ये कळवा. तुम्ही ट्राय केल्याच्यानंतर चवीला कशी झाली ते देखील मला कमेंटमध्ये कळवा. भेटूया अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये.